प्रभाग क्रमांक 5D मध्ये भारतीय जनता पार्टीचे अशोक पाटील यांनी सर्व राजकीय गणित उलथवून लावत ऐतिहासिक विजय संपादन केलाय। सलग चौथ्यांदा विजय मिळवत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा आणि जनसेवेचा चौकार लगावलाय। अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीत अशोक पाटील यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर प्रस्थापित राजकीय विरोधकांना चारी मुंड्यात चित केलाय। त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चेतन नाईक आणि शिवसेनेचे MK मडवी यांच्या कुटुंबियातील उमेदवाराला आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर 2 तगड्या प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का दिलाय। 2 मोठ्या राजकीय शक्तींसमोर अशोक पाटील यांनी आपला बालेकिल्ला निर्विवादपणे राखला। त्यामुळे प्रदीर्घ आणि दांडगा जनसंपर्क या फॅक्ट समोर प्रस्थापित कुटुंबियांचं राजकारण फिकं पडलंय। या निवडणुकीत अशोक पाटील यांना एकूण 7,303 मतं मिळाली असून त्यांनी 883 मतांच्या भक्कम मताधिक्यानं विरोधकांवर निर्णायक विजय मिळवला। मागील कार्यकाळात केलेली ठोस विकास कामं, जनतेच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि तळागाळात असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क हा या विजयामागला खरा फॅक्टर ठरला। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 हजाराच्या मताधिक्यानं उमेदवार निवडून आलेले आहेत आणि एक निसर्ग पराभव हा फक्त 100-109 मतांनी झालेला आहे। परंतु या सर्व जनतेचा हा विजय आहे आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला दिलेला आशीर्वाद आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं काम हेच मायबाप जनतेने आता या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि सदैव या मायबाप जनतेची आम्ही सदैव सेवा करत राहील या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो।